पुढे एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजप नेते निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रीय लोकांविरोधात आता गरळ ओकलेली आहे। निशिकांत दुबेंनी मराठी माणसाबाबत गरळ ओकली आहे। मराठी माणसाने महाराष्ट्राबाहेर यावं, आपटून आपटून मारू असं दुबे म्हणतायत। तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात तुम्हाला दाखवून देऊ असा इशारा दिलाय। तर मराठी लोक कुणाची भाकरी खातात असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर मराठी लोकांविरोधात गरळ ओकण्याची मालिका अजून सुद्धा आपल्याला सुरू असल्याचं बघायला मिळते। भाजप नेते निशिकांत दुबे यांची आता आक्षेपार्ह त्यांचं वक्तव्य समोर येत आहे। महाराष्ट्र विरोधात त्यांनी पुन्हा एकदा गरळ ओकलेली आहे। निशिकांत दुबेंनी मराठी माणसाबाबत गरळ ओकलेली आहे। क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा? आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो तुम। कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है, एसआर ने रिफाइनरी बैठाई, तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है। सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है, तो गुजरात में आ रही है। आप जो है लाटसाही कर रहे हो। आप हमारा दोहन करके, शोषण करके टैक्स पेयर करते हो। और यदि आप में ज़्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये एनार्की जो है नहीं चलेगी। तो भाजप नेते निशिकांत दुबे यांचं आक्षेपार्ह विधान समोर आले। महाराष्ट्र विरोधात त्यांनी गरळ ओकलेली आहे। निशिकांत दुबेंनी मराठी माणसाबाबत हे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे। मराठी माणसाने महाराष्ट्राबाहेर यावं, आपटून आपटून मारू अशा प्रकारचं वक्तव्य दुबेंनी केलेलं आहे। दरम्यान बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात तुम्हाला दाखवून देऊ असा इशारा सुद्धा दिलेला आहे। मराठी लोक कोणाची भाकर खातात असा सुद्धा सवाल त्यांनी विचारलेला आहे। तर भाजप नेते निशिकांत दुबे यांचं हे आक्षेपार्ह विधान, महाराष्ट्र विरोधात त्यांनी गरळ ओकलेली आहे। मराठी माणसाबाबत गरळ ओकण्याची मालिका अजून सुद्धा सुरू असं आपल्याला बघायला मिळत आहे। निशिकांत दुबेंचं हे वक्तव्य समोर येत आहे। मराठी माणसाने महाराष्ट्राबाहेर यावं, आपटून आपटून मारू अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरलेली आहे। बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात तुम्हाला दाखवून देऊ असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। भाजप नेते निशिकांत दुबे यांचं हे आक्षेपार्ह विधान। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रशांत, आपण बघतोय भाजप नेते निशिकांत दुबे यांचं आक्षेपार्ह विधान आता समोर येत आहे। भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणजे वरिष्ठ खासदार आहेत हे निशिकांत दुबे, आणि यांनी ज्या पद्धतीने अतिशय आक्षेपार्ह शब्दांमध्ये ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य दिलं, त्यांनी म्हटलं की हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा। आणि आपल्या घरात तर ज्या पद्धतीचा श्वान देखील असतो आणि तो देखील वाघ असतो, आणि कोण श्वान आणि कोण वाघ आहे हे तुम्ही स्वतः ठरवा, असं राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना टॅग करून यांनी हे ट्विट लिहिलं आहे। हे अतिशय आक्षेपार्ह अशा प्रकारचं वक्तव्य आहे। आणि ज्या पद्धतीनं भाषिक वाद सुरू झालेला आहे, त्या भाषिक वादमध्ये आता सध्या निशिकांत दुबे यांनी त्यामध्ये आता उडी टाकलेली आहे। यापूर्वी ज्या पद्धतीनं केडीएचं प्रकरण झालं होतं, त्यानंतर केडीच्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं मनसैनिकांनी त्यांना चोप दिल्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली केडी यांनी, त्यानंतर आता निशिकांत दुबे या प्रकारचं वक्तव्य देत आहे। दुसरीकडे निर्भुवा यांनी देखील त्याच पद्धतीचं वक्तव्य दिलं आहे। मी भोजपुरीच बोलणार, तुम्हाला हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर घालून दाखवा, अशा प्रकारचे वक्तव्य देऊन एक प्रकारे चिथावणी दिली जात आहे आणि वाद वाढावा असाच हा प्रयत्न आहे, अशाच प्रकारचे स्पष्ट संकेत मिळत आहे। भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात आहे, त्यामुळे आता केंद्र सरकारच्या वतीने एकीकडे केंद्रात देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे आता निशिकांत दुबे यांच्या संदर्भात काय भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे हे निश्चितपणे लवकरच कळेल। पण महत्त्वाचं म्हणजे राज्यातलंच भारतीय जनता पक्षाचं सरकार हे त्यामध्ये हतबल करण्याचा प्रयत्न कुठेतरी निशिकांत दुबे यांच्याकडून होतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। निश्चित प्रशांत, तुम्ही सोबतच थांबा। दरम्यान आपण बघूया की दुबे यांनी नेमकं काय चॅलेंज दिलंय राज आणि उद्धव ठाकरेंना, ते आपण बघूया।
आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स, बीएमसी का चुनाव होने वाला है और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है, इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है और हम इसका प्रतिकार करते हैं। और यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी सध्या अधिकची माहिती देतात। प्रणाली, आपण बघतोय पुन्हा एकदा दुबेंनी आव्हान दिलेलं आहे की माहीममध्ये ठाकरेंनी जाऊन दाखवावं। नक्कीच आता मुळात या गोष्टीला सुरुवात कुठून झाली आहे तर आशिष शेलारांचं एक वक्तव्य जे आहे त्या वक्तव्यावरून सुरुवात झालेली आहे। मनसैनिकांनी जे काही लोकांना मारहाण केली त्याच्यावरून झालेलं आहे। किशोरी पेडणेकर आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया। किशोरी ताई, ज्या पद्धतीनं आशिष शेलारांचं वक्तव्य येत आहे, आता ठिकठिकाणी वेगवेगळी आव्हानं दिली जात आहेत। आव्हान राज ठाकरेंना दिलं जात आहे, शिवसैनिकांना सुद्धा दिलं जात आहे की आम्ही हिंदी बोलू, आम्हाला मारून दाखवा, माहीमच्या समोरच्या दर्ग्याच्या इथे येऊन हिंदी बोलणाऱ्याबद्दल मारहाण करून दाखवा। नाही नाही, मुळामध्ये हिंदू मुस्लिम पहिलं लढवून झालं, त्याच्यातनं काही निष्पन्न होईना, मग आता प्रांतवार असलेल्या भाषेमध्ये लढवलं जातंय। काही माजोरडे ज्यांचा काही संबंध नाही पण कारण नसताना आम्ही समजू शकतो, एखाद्याने सांगितलं की मला मराठी भाषा शिकायला कठीण जाते पण मी शिकेन, तर ते समजू शकतो, पण मी बोलणारच नाही, काय ते माझं वाकडं करा म्हणणाऱ्यांना आता फडणवीस साहेबांनी काय ते बघायला पाहिजे। आम्ही हात जोडून विनंती करू, नाही ऐकलं तर हात सोडून बघू। मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात असा सुद्धा बोलण्यापर्यंत मजल गेली आहे। म्हणजे फडणवीस साहेबांचं अख्खं कुटुंब किंवा आमची सगळी कुटुंब यांच्या जीवावर जगली का, हे आता राज्यकर्त्यांनी सिद्ध करावं। तुमची मुलगी म्हणा, माझी मुलं म्हणा, आपण काहीच नाही केलं। जे जगलो ते ह्या परप्रांतीय गुजरात्यांच्या किंवा मारवाड्यांचे जे बोलतायत, जे कोण बोलतायत सगळ्यांना नाही, त्यांच्या जीवावर आपण जगलो का? आणि त्याच्यासाठी राज्य सरकार आता ह्याला जबाबदार आहे। राज्य सरकारचे मंत्रीच एक म्हणतायत की हिंदी भाषिकांना त्रास देऊन दाखवा। हात तर माजोरडेपणा जो वाढलाय आणि ज्या पद्धतीने मतांसाठी जे काय चाललंय, आम्हाला बोलता आम्ही आमच्या तो होणाऱ्या अन्यायाला आम्ही उभे राहिलो, तुम्ही आमच्यावर अन्याय करतच राहणार, याचा अर्थ माजोरडेपणा खूप वाढलाय। आमचेच मराठी, आमचेच काही सरेंडर झाले आणि वाटोळं करून टाकलं या महाराष्ट्राचं। नक्की आता ज्या पद्धतीने हे आव्हान दिलं जातं, हे प्रकरण आणखी वाढतील, मुद्दाम मराठी माणसाला डिवचण्याचं काम केलं। मराठी माणसाला मुद्दाम, कार्यकर्त्याला मुद्दाम सगळं डोळ्यासमोर ठेवून केसेस वाढवणं, भयभीत करून ठेवणं आणि आपल्याला पाहिजे ती पोळी भाजून घेणं, हाच एक अजेंडा त्यांचा चाललाय। आमचा अजेंडा तोच होता, आमचा झेंडा पण तोच आहे। महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी हाच आमचा अजेंडा आणि हाच आमचा झेंडा। मराठी माणसाला मारू अशा पद्धतीचं, पण जर हिंदी भाषिकांवर अन्याय झाला, त्यांना जर मारहाण झाली तर मराठ्यांनाही मारू अशा पद्धतीची आशिष शेलारजींनी काल सांगितलं अदर भाषिकांवर चालणार नाही। मग आता बघा, तुमच्या बेडक्या खूप फुरफुरतायत ना, दाखवाच, कारवाई करूनच दाखवा। नक्की ताई, या पद्धतीनं आता हे जे वातावरण जाणीवपूर्वक बिघडवलं जात आहे असं वाटतंय का महापालिकेच्या? आपल्या मुलांना लढवायचं, आपल्या मुलांना नोकऱ्या धंदे द्यायचे नाहीत, आपल्या मुलांच्या भाषेवर, जातीवर, धर्मावर लढवत ठेवायचं, त्यांना जेलच्या हवा खायला लावायच्या आणि एका बाजूनी व्यापारी वर्गाला पुढे आणायचं। आणि व्यापारी वर्गाचं नेतृत्व करणारा कोण आहे तर अदानी। तुमच्याकडे काय आहे असा प्रश्न विचारला जातो, तुमच्याकडे काहीच नाही, सगळं जे काही आहे ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, खाणी असतील, पैसा असेल, सगळं महाराष्ट्राच्या बाहेर आहे। मग ह्यांनी नेतृत्व का करायचं? भाजपने महाराष्ट्राच्या बाहेरच आहेत, भाजपचेच लोक बोलत असतील तर जाणं इथून। आता लोकच तुम्हाला जायला लावतील असंच जर होत राहणार तर। दोन ठाकरेंची ताकद एकत्रित बघितल्यामुळे, ते दृश्य बघितल्यामुळे बिथरलेत, 100% बिथरलेत आणि वावचळलेत, काही बोलतायत, वाचाळवीर झाले, काही बोलतायत, पण तेवढा ताकदीने आम्ही देऊ उत्तर। नक्की, धन्यवाद किशोरीताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर या होत्या किशोरी पेडणेकर, ज्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आपण पाहतोय। निश्चित, तर आक्षेपार्ह वक्तव्य समोर होते भाजप नेते निशिकांत दुबे यांचं महाराष्ट्राविरोधातलं हे वक्तव्य महाराष्ट्राविरोधात गरळ ओकलेली बघायला मिळते। निशिकांत दुबेंनी मराठी माणसाला सुद्धा पुन्हा एकदा डिवचलेलं आहे। मराठी माणसाने महाराष्ट्राबाहेर यावं, आपटून आपटून मारू अशा प्रकारचा
त्यांनी वक्तव्य केलेलं नेमकं दुबे काय म्हणाले आपण पुन्हा एकदा ऐकूया. के शोषण करके टैक्स पेयर करते हो, और यदि आप में ज़्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो. आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे. ये एनार्की जो है नहीं चलेगी. क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा? आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है. सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई. हमारे पैसे पर पल रहे हो. तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है. आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है, एसआर ने रिफाइनरी बैठाई, तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है. सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है. आप जो है लाटसाही कर रहे हो. आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स, बीएमसी का चुनाव होने वाला है, और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है, इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है, और हम इसका प्रतिकार करते हैं. और यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं, और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं, और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं. तर आपण बघितलं निशिकांत दुबे हे नेमकं काय म्हणालेत मराठी माणसाबाबत. त्यांनी गरळ ओकलेली आहे. मराठी माणसाने महाराष्ट्राबाहेर यावं, आपटून आपटून मारू, अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी त्यांच्या वक्तव्यात केलेला आहे. दरम्यान बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात तुम्हाला दाखवून देऊ असा इशारा सुद्धा दिलेला आहे. दरम्यान मराठी लोक कोणाची भाकर खातात असा सुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांनी चॅलेंज केलंय. माहीम दर्ग्याजवळ येऊन उर्दू आणि हिंदी भाषिकांना भाषेबद्दल बोलून दाखवावं असा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे.